नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मुख्य संपादक गणेश यमजरवाड. दिनांक 20/12/2025 नगरपालिका व नगरपंचायतीचा निकाल लागला. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी यांचा घवघवीत विजय झाला आहे. हा विजय दारू न वाढता, पैसे न वाढता, भांडणे न करता स्वाभिमानाने विजय झाला आहे. त्यामुळे या विजयामध्ये खरोखरच जी सुरुवात झाली आणि या जनतेनं ज्या लोकांना निवडून दिले, हे लोक शिकून सवरलेले व ज्ञानी, विचारधारणा मजबूत असलेलं आणि खरोखरच हा बदल ज्या जनतेनं दाखवलेला आहे ते खरोखरच म्हणजे कुठल्या पक्षाने आम्हाला तिकीट दिले नाही. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आमच्या या भटक्या समाजाला त्यांच्याकडून आम्हाला तिकीट दिलंय. त्या तिकीटचा सार्थक करून मी निवडून आलोय. त्यामुळे मी बाबासाहेब आंबेडकरांना मी खूप आभार व्यक्त करतो, त्यांना आभार मानतो. बाळासाहेब आंबेडकर यांना मी आभार व्यक्त करतो यांच्याकडून. काय सांगा. नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने यशाची पायरीला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे की वंचित बहुजन आघाडीवर काही मूर्ख लोक हे विश्वास किंवा त्यांची वैचारिक जी धारणा होती ते चेंज करण्याचं इतर पक्ष करत होते, परंतु आता वंचित बहुजन आघाडीने 18 पगड जातीला तिकीट देऊन विजय घोषित करून आणि खरोखरच ही जे षडयंत्र जे करणारे इतर राजकीय पक्ष आहे त्यांना एक छापच दिली आहे. त्यामुळे समोर चालून महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा सर्वात मोठा पक्ष आणि सत्यावर चालणारा, विचारावर चालणारा, लोकशाही माध्यमातून न्याय देणारा, सुशिक्षिताचा ऐकणारा हा पक्ष सर्वात मोठा तयार होणार आहे. आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम.